हाय सर्वांना, गुड मॉर्निंग. तुमचं सर्वांचं खूप सारं स्वागत आहे आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. नवीन दिवसाची तर मस्त छानशी सुरुवात झाली आहे. तर आज सकाळीच व्हिडिओ शूट करायला घेतला. म्हटलं 3-4 दिवस झाले आपले व्हिडिओ येत नाही, तर चला छोटासा का होईना तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावा. आणि त्याच्यासाठी सकाळी सुरू केलं, कारण दिवस जसा ढकलत जातो पुढे मग तसं मला कंटाळा येतो. मग म्हणते नाही नको, सध्या कंटाळा ही खूप मोठी गोष्ट होऊन बसली माझ्यासाठी. ब्लॉग शूट करायला खूप जास्त कंटाळा येतो. तर त्याच्यासाठी तर आता उठले, नाश्ता वगैरे करायचा आहे. आज नवीन काम जे सुरू केले तर त्याचा फर्स्ट डे, तर त्याच्यामुळे थोडीशी घाईने आवरण्याचा प्रयत्न आहे. आता नवीन काम काय तर ते पुढे जाऊन शेअर करेलच तुमच्यासोबत. तर त्याच्यासाठी असं कुठल्याही प्रकारचं रेस्ट्रिक्शन नाही की बाबा वेळेत पोचलं पाहिजे किंवा काय, पण ते असतं नाही बाबा धावपळ की आज आपलं जे फर्स्ट इम्प्रेशन हे लास्ट असतं. तर तसंच काही, तर त्याच्यासाठी जायचं आहे. तर आज पाऊस पण छान उघड आहे. आई झोपलेली, म्हटले चला पटापट आवरून घेते. कालच्याला आईकडे गेलते, कालच्याला श्रीकांतला 5 महिने पूर्ण झाले, तर त्याच्यासाठी. तर त्यामुळे थोडंसं नर्वस आहे, तर तेच विचार डोक्यामध्ये सर्व. तर चला आवरून घेते पहिलं, त्याच्यानंतर बोलू. मला ना आता खरंच समजत नाही की माझ्या अवतीभोवती माझ्या आयुष्यामध्ये काय चाललंय. म्हणजे मी व्हिडिओ ज्यासाठी सुरू केली होती त्याचा एंड मात्र तसा झाला नाही किंवा टायटल तसा नाही. ही व्हिडिओ जवळजवळ 7 ते 8 दिवस झाले शूट केलेली, पण अपलोड केली नव्हती किंवा माझी इच्छाच झाली नाही. आता पुढे जाऊन सांगेल किंवा अशा प्रकारे नाही बाबा की मी व्हिडिओ शूट केली आणि त्याच्यानंतर हा व्हॉइस ओव्हर करतोय. ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशीची व्हिडिओ आहे, पण माझी मनस्थिती एवढी नव्हती. खरं म्हणजे व्हिडिओ सुरू केली तेव्हा वेगळ्याच कामासाठी केली होती. जेव्हा स्टार्टिंगला सकाळी मॉर्निंगला उठली की आज काय काम सुरू केले किंवा काय नवीन चालू केले हे सर्व दाखवण्यासाठी. पण तसं काही झालंच नाही. असं वाटलं नव्हतं की आजचा दिवस एवढा भयंकर असेल असं. आणि त्यामध्ये पहिलंच असा गोंधळ झाला की मी श्रीकांतचे 5 महिने झाले त्यामुळे थोडीशी नाराज होते, नर्वस होते. एक बघा समजू शकता की काय, कारण की आता म्हणतात की 5 महिने झाल्यानंतर 5.5 महिन्याने तो मोठा कार्यक्रम केला जातो. तर मला नावही घ्यायला नको वाटतं, असं ते शब्द पण उच्चार नको वाटतात. तर त्यामुळेच मी ऑलरेडी खूप जास्त डिस्टर्ब होते, मनाने खूप खचल्यासारखे होते. म्हटले बाबा हे काय चाललंय आयुष्यामध्ये किंवा काय, तर या सर्व गोष्टींमध्ये नाराज होते. एक साईडला आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा घडतात की बाबा चला चांगलं थोडेच आपल्या म्हणतात ना की काहीतरी मार्ग भेटतात ते, पण ह्या एवढ्या मोठ्या दुःखापुढे तो आनंद एकदम शून्य आहे. तर अशी माझी काही मनस्थिती होती, तरी पण उठले नव्याने, ब्लॉग शूट करायला घेतला. म्हटले तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर कराव्या. पण आजचा दिवस एवढा भयानक आणि भयंकर असेल असं वाटलं सुद्धा नव्हतं. सध्या असं वाटायला लागले हे अवतीभोवती काय चाललंय किंवा आपल्यासोबत हे काय होतंय आयुष्यामध्ये. एवढ्या सर्व गोष्टी बघायला भेटेल असं कधी वाटलं सुद्धा नव्हतं. स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. अशा सर्व गोष्टीला फेस करावं लागते. तर आता जास्त टाइम वेस्ट न करता मुद्द्याकडेच येते. तर मी इथं सकाळी उठले, कारण मी सांगितलं की मला जिथं नवीन ठिकाणी जायचं होतं, जो माझा वर्कआउट कंप्लीट करायचा तर त्याच्यासाठी. तर मी इथं लवकरच उठले आणि म्हटले पटापट नाश्ता वगैरे करून घ्यावा. त्यासाठी रात्री भाजीची सर्व तयारी करून ठेवली होती आणि डोक्यामध्ये तोच सर्व गोंधळ चाललेला होता की बाबा कसं करायचं, काय करायचं, तर ह्या सर्व गोष्टी. आणि तुम्हाला मी खूप वेळा तुम्ही ब्लॉगमध्ये पाहिलेलं आहे की माझ्यासोबत एक मुलगा असतो छोटासा, 18-19 वर्षाचा. येताना मी जॉबवरनं, जेव्हा मी जिथं जॉबला जायचे तर तिथंच तो पण मीच त्याला तिथं जॉईन केला होता. म्हणजे माझ्या शेजारचाच. माझा व्हिडिओ शूट मी नेहमी म्हणायचे हा माझा कॅमेरामॅन आहे, हा माझा व्हिडिओ शूट करतो. त्याच्यानंतर माझ्यासोबत कंटिन्यू असतो आणि तो माझी मस्करी पण बऱ्यापैकी चांगल्या करायचा. जरा तुम्ही नेहमी रेग्युलर ब्लॉग बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे. एंडिंगला मी त्याचा व्हिडिओ सुद्धा हे केलेला आहे. म्हणजे खूप मस्ती आहे शेजारी, पण त्याचं माझं इतकं चांगल्या प्रकारे बॉन्डिंग झालं होतं ना, म्हणजे शेजारचाच होता, वयात लहान होता. त्याच्यानंतर येता जाता जॉबवरती त्याची मम्मी म्हटली लहान आहे तुझ्या तिथं लावून घे, म्हणजे 19 वर्षाचा असेल. तर त्याच्यामुळं तर तिथे मी लावला. मग तिथं जवळ वर्ष झाले एकमेकांसोबत आम्ही. त्यामुळे आमचं दोघांचं चांगलं जमायचं. तर असं श्रीकांतचं झालं तेव्हा तो पण भरपूर मला हसवण्याचा प्रयत्न करायचा. तर या सर्व गोष्टी आणि गोंधळ असा झाला की आज जायचं होतं, तर मी त्याला म्हटलं की आज आपल्याला शूटला जायचं, व्हिडिओ शूटला येतो का म्हणून. तर त्याला कुठंतरी बाहेर जायचं होतं मित्रांसोबत. तर मला म्हटलं की नाही बहिणी मला आज जमणार नाही यायला, तुम्ही जाऊन या. तर मी त्याला थोडेसे असे ओरडले की बाबा मला अर्जंट गरज आहे आणि तू असं करतोय. तर तो मनाने एवढा चांगला की मला म्हटला की मी माझा एक मित्र बघून देतो,
तो पण चांगल्याच प्रकारे शूट करतो, आजच्या दिवस त्याला ऍडजस्ट करा. म्हणजे त्याने माझी तेवढी सुद्धा सोय केली. आता पुढे जाऊन त्याचा तो फ्रेंड आहे, तर तो तुम्हाला दिसेलच. तर दुसऱ्या मुलाला घेऊन, जो माझ्यासोबत जवळ-जवळ 8-9 महिने झाले किंवा रेग्युलर माझा जो शूट करतोय, तो सोडून माझ्यासोबत त्याच्या मित्राला त्याने आजच्या दिवशी पाठवलं. तर इथं मी सकाळी उठले, नाश्ता आवरत होते घाई-घाई आणि सध्या खूप जास्त गडबड असते. एक तर ब्लॉग शूट करायला भेटत नाही आणि असं काहीतरी घडतंय ना, की बाबा असं वाटतं काय ब्लॉग शूट करावं किंवा काय. तर इथं तीच माझी जाण्याची चाललेली धावपळ, गडबड. मी आपली सकाळी मेथीची भाजी केली. जे काही रेग्युलर माझी कामं होती, ती पटापट आवरण्याचा माझा चालला होता इथं गोंधळ. आणि काय करावं, कसं करावं हे सर्व चाललेला गोंधळ. त्यामध्ये थोडंसं आईच्या तिकडचं टेन्शन, श्रीकांतचं टेन्शन, आता तो कार्यक्रम आलाय. असं वाटतं नको बाबा हे करायला. आपल्या लहान भावाच्या सर्व गोष्टी बघायच्या, करायच्या आणि म्हणजे आम्हालाच कराव्या लागतात, की असं वाटतं एवढ्या आम्ही दुर्दैवी बहिणी की कमनशिबी बहिणी की आम्हाला आमच्या लहान भावाचं हे सर्व बघावं लागतंय, करावं लागतंय. तर हा सर्व डोक्यामध्ये, त्यामध्ये आईची कंडिशन दिवसेंदिवस ढासळत चालली. ती काही आम्हाला रिस्पॉन्स देत नाही चांगल्या प्रकारे कुठलेही. तर ते सुद्धा वाईट वाटतं. तर हे सर्व डोक्यामध्ये गणित एक बाजूला चालू होतं, दुसऱ्या बाजूला तिकडे जायचं ते चालू होतं. त्यानंतर जो नवीन मुलगा आहे तर तो कसा बोलायला वगैरे छान वाटला, कारण त्याने मला आदल्या दिवशीच आणून भेटवला. सगळं समजून सांगितलं, त्याला सांगितलं तू ऍडजस्ट कर. मला वहिनी म्हणायचं, वहिनींसोबत. तर असं तर मग मी आपलं माझं आवरलं आणि इथं आता आवरण्यासाठी आले होते. मी जिथं जाणार होते तिथं गेले. माझं जे काम आहे ते व्यवस्थित पूर्ण झालं. पण आजच्या दिवशी असं पुढं काही वाढवून ठेवलं हे मला थोडं पण वाटलं नव्हतं. असं वाटतं की आता ह्या क्षणाला आपल्यासोबत जी व्यक्ती बोलती ती उद्या असेल की नाही असा प्रश्न पडायला लागलेला आहे. म्हणजे झालं काय, आम्ही तिकडे जाऊन आलो, व्यवस्थित सर्व काम आटपलं, सर्व व्यवस्थित तिथला शूट झालं, सर्व गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर मग मी, तुम्हाला माहिती आहे मी जिथं रेग्युलर व्हिडिओ शूट करते, म्हणजे जिथं मी पहिले आर्यामध्ये होते तिथं, तर तिथं जायचं होतं मला. तर इथं मी त्याला फोन लावून बघत होते. एक लास्टचा फोन लावला, तुला जमणार आहे का म्हणून. तर तो म्हटला नाही आज पॉसिबलच नाही, त्याचं काहीतरी काम होतं म्हणून. तर त्या सर्व विचारांमध्ये मी होते. मला खरंच समजत नाही आजच्या व्हिडिओमध्ये नक्की काय बोलू, काय सांगावं, कुठून सुरुवात करावं, सांगणं योग्य आहे की नाही. तर असं तर इथं ह्या सर्व गोष्टींचा चाललेला गोंधळ. आम्ही गेलो, तिकडचं आमचं जे काही काम होतं, जो काही वर्कआउट होता तो पूर्ण केला. जो त्याने त्याचा मित्र बघून दिला होता तर तो त्याच्याच सारखा, म्हणजे त्याच्याच वयाचा, तो पण वहिनी वहिनी, म्हणजे एक प्रकारे त्याच्यामुळे मी त्याच्या सर्व मित्रांची वहिनी झाली होती. तर असं त्याने सुद्धा मग व्यवस्थित सर्व कॉपरेट केलं, सर्व कामं केले. आणि संध्याकाळी जेव्हा आल्यानंतर, म्हणजे रेग्युलर एक श्रीकांत सारखा नातं, तसंच त्याच्यासोबत माझं काहीच नातं म्हणा किंवा बॉन्डिंग म्हणा तयार झालेलं होतं. संध्याकाळून आल्यानंतर 6:30 वाजता मी जिथं आर्य मार्ट आहे तर तिथले जे सर आहेत तर त्यांनी मला बोलावून घेतलं, कारण त्यांच्या सुई ते सुद्धा एक इमर्जन्सी व्हिडिओ काढायची होती, अर्जंट होतं त्यांचं. कारण असं चाललं होतं की ऑफर आहे तर त्याच्या अशा अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ काढावं लागेल. आणि जो रेग्युलर मुलगा माझ्यासोबत थांबलेला होता तर मी त्याला काय केलं होतं, आम्ही तिकडनं आलो गाडीमधनं, त्याला उतरलं आणि त्याच्यानंतर मी घरी जाणार तर तेवढ्यामध्ये मला फोन आला. तर त्यांना मी म्हटलं तुम्ही मला आर्यामध्ये सोडा, तिथून पुढं मग मी घरी येते, इथल्या व्हिडिओ शूट करून मी बघते, कार्तिकला बोलवते. तर एवढंही आमचं बोलणं झालं. त्याच्यानंतर तो तिथे 6:30 वाजता आला, पण आम्ही आमचं 6:30 वाजल्यापासून तर जवळजवळ 7 वाजेपर्यंत आम्ही आमचं काम करत होतो. आता माझं झालंय आवरून आणि फायनली मी निघाले पुढे कामासाठी. तर आता पुढे जाऊन समजेलच की काय काम करायचंय. तर आज तिथे फर्स्ट डे, तर त्याच्यामुळे जायचं इथे तेच. तर आता माझं झालंय आवरून आणि मी निघाले बाहेर जायला. तर आता आज फर्स्ट डे तिथला, तर त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन आहे की कसं होईल, काय होईल. तर थोडंसं ते एक डोक्यामध्ये, त्यानंतर तिथे जाऊन काय करायचं तेही डोक्यामध्ये विचार चाललेले. तर बघू आता, तिथे गेल्याशिवाय काही समजणार नाहीये. तर साडी वेअर केली आहे बघा. तर हे आमचा नवीन टीम मेंबर, तर असे सर्वजण चाललोय. चलो.
हे आमचं दुपारचं टायमिंग होतं, जेव्हा मी सांगितलं की जेव्हा फर्स्ट डे होता तिथं वर्कला, तर तिथं जाण्याचं. तर तो मागे बसलेला पाहिला, एकदम शांत आहे. जो माझ्यासोबत असतो तो एकदम बोलका हे ते. आणि आपल्याला एक एखादा माणूस रेग्युलर आपल्यासोबत असतील तर आपल्याला त्याची सवय झालेली असते. आपण म्हणतात ना, काही नाती अशी असतात की ती सख्खी नसतात, पण सख्याच्या पलीकडे असतात. तर असं त्याचं माझं नातं काहीसं होतं. तर इथं आम्ही जात असताना आमची कामं करत करत चाललो होतो. तर तो नवीन जो मुलगा होता तो एकदम शांत. तर इथं लगेच यांनी थांबल्यानंतर सुरुवात केली होती आणि इथं आम्ही जो बाहेरून आम्हाला थोडासा लूक हवा होता, तर तो सर्व घेत होता. तर अशा प्रकारे झालेल्या गोष्टी मागं सारून सुद्धा तोंडावरती एक हसू ठेवून आपली कामं पुढे करण्याचा मी प्रयत्न करीत होते. तर इथं अशा प्रकारे थांबल्यानंतर आम्ही तिथलं सर्व आमचं काम आवरलं. इथे आपण चहा वगैरे घेत होता. त्यानंतर मग आमचा निघण्याची तयारी चालली होती, की बाबा चला आता झालं. एक मनामध्ये खुशी पण वाटली, की ठरवल्याप्रमाणे सर्व गोष्टी, सर्व कामं व्यवस्थित झाली. तो एक आनंद माझ्या डोक्यामध्ये वेगळाच चालला होता. तर आता आपला इथला जो काही वर्कआउट होता तर तो कंप्लीट झालेला आहे आणि आता फायनली मी घरी जाण्यासाठी निघाले. तर चला, हे बघा खूप मोठं इलेक्ट्रॉनिक शॉप आहे. चला. आपलं काम सक्सेसफुली झालं ना, की आपल्याला एक वेगळाच आनंद असतो. तर इथलं सर्व काम झालं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळं आमचं पॅकअप करून आम्ही निघालो. एक शेवटचं म्हणलं तिथे ब्लॉगिंग चालू करावी, थोडंसं इथल्या थोडेसे काही आपल्या आठवणी ठेवाव्या. फायनली इथली कामं आवरून आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. अजून बाहेर पण जाऊन काम आहे. तर तिकडे कंटाळा का रे? कंटाळा नाही, बोर झाला? आज फोर्थ डे होता त्यामुळे याला म्हटलेली चल जरा बघायला माझ्यासोबत. तेव्हा म्हटले बोर. आज जरा जास्त उशीर लागला कारण लाईट नव्हती ना मध्ये मध्ये, तर त्याच्यामुळं. तर आता भूक पण लागली आहे, तर पहिलं आता काहीतरी पाहतो नाश्ता पाणी. आम्ही निघाली जाण्यासाठी. इथं खूप जास्त गरम व्हायला लागले, मध्येच पाऊस पडतोय मध्येच ऊन पडतंय. तर त्यामुळं तर आता हे बघा मागे बॅग वगैरे आवरतात ते. तर त्याला नवीन तो मुलगा आहे त्याला आणलेला, तो कंटाळला आता थोडासा. असं त्याच्या चेहऱ्याकडे बघून वाटतंय कंटाळला म्हणून. आता काय परत काही तू येत नाही माझ्या संग. तर त्याच्यामुळे काय होतं, फर्स्ट टाइम होता आणि त्यामुळे म्हटलं जरा व्यवस्थित असावं. तरी नंतर रिलॅक्स झालो जरा काम करताना. गरम होतंय खूप. तर चला आता काय करायचं? चलो नाही म्हणताना बराच टाइम गेला आमचा, म्हणजे जवळजवळ 4 वाजले. मग त्यामुळे इथं नाश्ता करण्यासाठी घेतला, तर त्याला तेच नाश्ता दिला. एक आनंद होता चेहऱ्यावरती. मी म्हटले की मागचं दुःख मागं टाकून चेहऱ्यावरती हसू ठेवून नवीन कामाला सुरुवात करते. तर असं इथं नाश्ता केला. तर थोडक्यात लक्षात आलं असेल, इथपर्यंत माझ्या सर्व गोष्टी व्यवस्थित चालल्या होत्या. इथं आम्ही नाश्ता केला, एक काम चांगलं झालं, त्याचा आनंद तिघांमध्ये सेलिब्रेट केला. इथं मिसळ खाली आणि त्यानंतर मी डायरेक्टली आता इथं घरी आले होते. जेव्हा मी सांगितलं की मी आर्यामध्ये गेले, हा टायमिंग होता 8 वाजताचा. टायमिंगचं गणित लक्षात घ्या, 8 वाजले होते आता. आणि त्याच्यानंतर 6:30 वाजता मी जेव्हा लोणावळ्यात पोहोचले, त्या मुलाला सोडलं. जो माझ्यासोबत रेग्युलर मुलगा असतो कार्तिक म्हणून, मी त्याला 6:30 वाजता फोन केला की तू आर्या मार्टमध्ये आपल्याला तिथं शूट करायचंय. तो 6:30 वाजता माझ्यासोबत आर्यामध्ये आला. तिथं आम्ही 6:30 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत काम केलं. एक त्यांना व्हिडिओ द्यायची होती अर्जंट, ती व्हिडिओ शूट केली. आणि त्याच्यानंतर 7 वाजता तो मला म्हटला मीच त्याला म्हटले की दुसरं पण आहे, पण आता मला खूप कंटाळा आलाय, दिवसभर मी खूप वैतागले. तू एक काम कर, आता एवढंच आपण इथं थांबू, तू घरी निघून जा. तोही मला म्हटला ठीक आहे वहिनी, मग आपण उद्या डबल येऊ. एवढं आमचं बोलणं झालं. त्यानंतर मी घरी आले. इथं फक्त चपात्यांचं पीठ मळलं होतं, मसाला करायला घेतला होता आणि तेवढ्यामध्ये मला फोन आला की कार्तिकचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. मी म्हटलं अरे आत्ता माझ्यासोबत 7:30 वाजेपर्यंत आता निघून गेला आणि असं कसं काय. तरी पण मी हे जे काम होतं ते सर्व हातच्या हाती मागं ठेवलं आणि पहिले दवाखान्यात गेले आणि त्याच्यानंतर मग मला असं सांगण्यामध्ये आलं की नाही नॉर्मल आहे, त्याच्या पायाचा हड्डी वगैरे मोडली. म्हणले ठीक आहे, पायाचंच आहे ना, आज ना उद्या बरा होईल, सगळं व्यवस्थित होईल. त्यामुळे मी पण सुद्धा जास्त काही म्हटले चला पायाचं दुख नाही, आपण एक म्हणतो ना बाबा की छातीला मार नाही, डोक्याला मार नाही, होईल पाय आज ना उद्या बरा होईल. या हिशोबाने मी 8 वाजता लगेच इथलं सर्व असंच अर्धवट ठेवून निघून गेले होते. आणि तिथं मी जवळजवळ 9 वाजेपर्यंत
9 वाजता सगळं त्याची ड्रेसिंग वगैरे झाली. मी आले. त्याचा फक्त ओरडण्याचा आवाज यायचा, पण मला असं वाटले लागले त्यामुळे त्याला त्रास होत असेल. तर मग मी निघून आले 9 वाजता. 9 वाजता आल्यानंतर 9:30 वाजता मला पुन्हा तिथून फोन येतोय, की कार्तिक नाही राहिला. ते दुःख मी शब्दात सांगू शकत नाही. जेवढं दुःख मला श्रीकांतचं होतं, तेवढंच दुःख मला त्याचं सुद्धा झालं. कंटिन्यू माझ्यासोबत 24 तास 8-9 महिने काढलेला मुलगा नाही राहिला. ती सिच्युएशन माझ्यासाठी काय होती मी सांगू शकत नाही. सर्व तिथंच थांबवलं. 19 वर्षाचा मुलगा, आई-वडिलांना एकुलता एक. म्हणजे कोणीच नाही, फक्त त्यांच्याशिवाय. आणि त्याचा असं आणि मी विचार करते, की जो मुलगा माझ्यासोबत 7:30 पर्यंत होता, मनात एक विचार आला, मी त्याला थांबवू शकत होते का? अजून जर म्हटले असते अर्धा तास थांबू, तो तयार होता. पण मीच म्हटले, की नाही आता खूप कंटाळा आलाय, आपण जाऊ. असंख्य प्रश्न आणि त्याच्यासोबत काही काढलेल्या गोड आठवणी. कंटिन्यू हास्य ही माझा अख्ख्या सर्व गोष्टी. आज त्याचा बर्थडे म्हणून त्याच्या आठवणीत म्हणले त्याचं एकच उत्तर, "वहिनी मला फेमस व्हायचंय तुमच्यासोबत राहून." इथचा व्लॉग इथंच एंड करते.